नमस्कार. आज 5 तारीख आहे आणि 5 तारखेच्या दृष्टिकोनातून आज म्हाडाकडून 95ची जी कारवाई होण्याची आणि सकाळपासून त्या प्रक्रिया सुरू झालेल्या सुरुवातीच्या काही घरांपर्यंत आपण ही कारवाई सुरू करेपर्यंतच म्हाडाची यंत्रणा आणि स्थानिक त्यांचं थोडंसं संवाद आणि त्यांचं चर्चा झाली. त्यातून त्यांनी असं निदर्शनात आणून दिलं की आम्ही सुप्रीम कोर्टात स्टे मागितला आणि तो आम्हाला मिळालेला आहे. आता त्यांचं तोंडी चर्चा होती त्या ठिकाणी आपण देखील उपस्थित होतो. तर त्या दृष्टिकोनातून ती कारवाई आजच्या दिवसाचा जो प्रोग्रेस आहे त्यांचा, आज जी कारवाई होणार होती किंवा आज पुढे काय होणार आहे त्याच्याबद्दल जरा सगळे समजतात. नमस्कार. तुम्ही सगळे आज एक्साइटेड होतात कारण म्हाडाने 1 जूनला एक पत्र काढलं होतं पोलीस बंदोबस्त मागून 95ची जे सहकार्य करत नाही त्या लोकांवरती कारवाई करण्यासाठी आजचा दिवस निश्चित झाला होता आणि त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त, म्हाडाचे अधिकारी, डिमॉलिशन टीम, सर्व काही यंत्रणा इथे आलेल्या होत्या आणि सुरुवातीच्या कालावधीमध्येच असं आपल्या निदर्शनास आणून दिलं की सुप्रीम कोर्टाने स्टेटस को म्हणजे जशी स्थिती आहे तशी ठेवावी असा आदेश आज सकाळी 6 वाजता 10:30 वाजता जारी केलेला आहे. असं ज्या लोकांच्या वकिलाचं एक पत्र आम्हाला दाखवण्यात आलं. ते पत्र दाखवल्यानंतर ते सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत आणि त्यांच्या पत्राचा आणि सुप्रीम कोर्टाचा मान राखून, जसं की आम्ही नेहमीच न्यायपालिकेचा मान राखत आलोत आणि न्यायपालिकेनेच आम्हाला न्याय दिलेला आहे, तो मान राखून म्हाडाचे अधिकारी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की ही आजची जी कारवाई ती आपण स्थगित करत आहोत. पुढची तारीख 22 जून आहे, म्हणजे 15 दिवसाने ही हिअरिंग होणार आहे आणि एक निश्चित आहे, ह्या फक्त 15 दिवसाचा कालावधी, जसं आतापर्यंतचे 8-9 महिने या लोकांनी आमचे काढले तसेच आणखी 15 दिवस काढायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. जशी आम्हाला हायकोर्टामध्ये बाजू मांडायची संधी मिळाली होती तशी संधी यावेळी मिळाली नाही. त्यामुळे ह्या जो काय स्टेटस कोची ऑर्डर आहे ती पास झालेली आहे कारण आमच्यातर्फे तिथे रिप्रेझेंटेटिव्ह कोणी नव्हता किंवा कोर्टाकडूनच ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नव्हती. त्याच्यात आपण पोहोचलो असतो, परंतु आता जे हिअरिंग होणार आहे 22ला होईल किंवा त्याच्या अगोदर आपण लवकरात लावू शकतो का, या सर्व ची परिस्थिती आपण बघून ती जी सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग होईल आमचे लॉयर्स असतील तिथे आम्ही ती संपूर्ण बाजू तिथे मांडल्यानंतर जो हायकोर्टाचा निर्णय तो पुन्हा लागू होणार आहे, त्याच्यावर वाद नाही. आणि त्यावेळी फक्त आता मग वाट पाहणार नाही. म्हाडाला ऑलरेडी एक अथॉरिटी आहे आणि त्यांनी यंत्रणा राबवलेली आहे, त्यामुळे नंतर परत वेळ काढणार नाही. ती कारवाई होईल. फक्त एक 15 दिवसाचा मुदत मिळालेली आहे. ठीक आहे, आम्ही सुप्रीम कोर्टाचा मान राखून आपण ती आमची स्थगिती केलेली आहे. म्हाडाचे अधिकारी परत गेलेले आहेत, पण ही कारवाई पुन्हा होणार हे निश्चितच आहे. लोकांना मी सांगतो की आपल्या संयमाची परीक्षा घेतली जाते. इतके वर्ष आपण हा संघर्ष केलेला आहे आणि अजूनही काही लोकांना एक दिवस वाढवायचा आहे. एका बाजूला बोलायचं आम्ही खाली करायला तयार आहोत, दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टात जायचं आणि कुठे जायचं हा वेळ काढूपणा केलेला आहे. तर ही करत राहू देत. 22 तारखेला किंवा त्याच्या अगोदर तो निर्णय काय व्हायचा तो होईल आणि ही कारवाई या महिन्यातच होईल. आणि मी आणखी आश्वस्त करतो की जे आपल्या थकीत भाड्याचे चेक्स आहेत हे चेक सुद्धा या महिन्यामध्ये ही कारवाई होईल आणि त्याबरोबर हे चेक सुद्धा मिळतील. फक्त ह्या 15 दिवसाचा कालावधी या लोकांमध्ये वाढलेला आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, आपण सन्मान आपण कारवाई करतो. त्यामुळे कुठेही निराश होण्याची काही गरज नाही. आपल्यासाठी आम्ही ज्यांनी 15 वर्ष काढली त्याच्यासाठी 15 दिवस फार मोठे नाही. यांना या 15 दिवसामध्ये दुसरे एक आम्ही सांगतो की 15 दिवसानंतर पुन्हा ही कारवाई होईल. सुप्रीम कोर्टाचा नक्की आम्हाला म्हणजे आदेश मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे. आमच्या वकिलाने विश्वास आहे, कारण आम्ही बाजू मांडली नाही. बाजू ज्या दिवशी मांडायला आम्हाला संधी मिळेल त्या दिवशी निर्णय आपल्या बाजूला नसेल, त्यामुळे ही कारवाई पुन्हा होणार आहे. तर मी आणखी एक सांगतो की जे 15 दिवसाची मुदत आणि कोणाला सुरुवाती झाली, चेक्स तयार आहेत, ॲग्रीमेंट तयार आहे. आम्ही पूर्वीच सांगितलं ज्याला स्वतःहून किंवा घरं खाली करायची असतील त्यांनी खाली करा, अन्यथा या पद्धतीने कारवाई होणार, त्या पद्धतीने कारवाई होईल. नेहमी कारवाईच्या वेळेत आपण ऐकणार देखील नाही. यावेळी नाही. हे खूप सांगितल्यासारखं झालेलं आहे. कारण यांची जी स्ट्रॅटेजी आहे ते पाहिले, कोणाकडे जायचं वेळ काढून घ्यायचा आणि बद्दल दुसरं काहीतरी करत राहायचं. आजही मी सकाळी म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मी एक दिवसी माझी आमची सभासदांची आणि आमची कमिटीची भूमिका आहे. आतापर्यंत आम्ही भरपूर टाइम दिलेला आहे. त्यामुळे सकाळी मी म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मी आजच्या दिवसापुढे मी वेळ देणार नाही. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, आम्हाला मान्य करावंच लागेल. पण ज्या दिवशी आम्हाला परत ऑर्डर मिळेल त्याच्यानंतर परत 1 तासाची सुद्धा परत मिळणार नाही. त्याच दिवशी ही कारवाई होईल. स्वतःहून कुणी आले, स्वतःहून खाली गेलं, स्वतःहून चेक घेतला, त्यांचं स्वागत आहे. अन्यथा ती कारवाई कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. नक्कीच आपण अशाच वेळी सगळी माहिती तुम्हाला आपल्या लोकांना एकच विनंती, निराश होण्याचं कारण नाही. आपली लढाई आतापर्यंत परमेश्वरच्या कृपेने आज जे आपण मंदिरामध्ये थांबलोय
त्या देवीच्या आशीर्वादाने आपण प्रत्येक लढाई जिंकली आहे. पण लढाईला आपल्याला संधी तर मिळाली पाहिजे. यावेळेला आपल्याला संधी नाही मिळाली. म्हणजे ज्यावेळी लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की आपण का नाही पोहोचलो, तर पहिली गोष्ट सुप्रीम कोर्टात जेव्हा ही मंडळी गेली तर तोपर्यंत ना म्हाडाला माहिती होतं, कोणाला ना विकासकाला माहिती होतं, ना कमिटीला माहिती होतं, जे ज्यांना कधी पार्टी केलंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कुठे झाल्या. नक्की जर आज आपल्याला ती संधी असती तर आज लॉयर आपल्या सुप्रीम कोर्टात त्यांनी आपली बाजू मांडली असती आणि आणि maybe यांना तो स्टेटस को देखील मिळाला नसता. म्हणजे ही भूमिका देखील मी तुम्हाला इथे सांगतोय. तर कुठे अशा चुकीच्या पद्धतीने काही माहिती घेत कोणी असं असेल, प्रोपोगंडा करेल की आम्ही म्हणजे फक्त स्टेटस को मिळाले आहे, स्टे मिळालेला नक्कीच माझं नाही. म्हणणं तेच आहे. स्टे मिळाले नाही. हायकोर्टाच्या ऑर्डरला स्टेटस को आहे 22 तारखेपर्यंत. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. तुमचे एवढा 500-550 लोकांचा प्रकल्प आहे. सुप्रीम कोर्टही त्यांना त्याची समान असणारच. त्यामुळे आपल्याला अपेक्षित तशी ऑर्डर मिळणार. तर नक्कीच आपण वेळोवेळी तुम्हाला ती माहिती देत राहू. धन्यवाद.